नमस्कार आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. खूप खूप छान वाटतंय तुम्ही इतके सगळे वेळ काढून अगदी आपल्या याच्यात येत आहात वेबिनार मध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या सर्वांना ह्या वेबिनार मधून नक्कीच नक्कीच खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील शिकायला आणि तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर जरूर देईल. फक्त एवढंच आहे की तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि शेवटी तुम्ही प्रश्न विचाराल त्याचे उत्तर मी जरूर देणार. प्रत्येकाने आपले प्रश्न विचारायला बिलकुल तुम्हाला म्हणजे मुभा दिली जाईल. ठीक आहे, वेळ दिला जाईल. फक्त आता सगळ्यांनी आपापलं हे व्हिडिओज ऑन ठेवा, म्यूट करून ठेवा, जेणेकरून तुमच्या म्हणजे डिस्टर्ब होऊ नये, आपल्यामुळे इतरांना पण डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर चला, तुम्ही नक्कीच इंटरेस्टेड आहात हे दिसून येत आहे. ह्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो आहे आणि काही आपले स्टुडंट्स पण आहेत सोबत, तर त्याचा पण आनंद वाटलाय मला. बरं, खूपच छान वाटतंय. नक्कीच. तर सर्वांनी ओपन करा व्हिडिओज. मला पण तुमच्याशी दोस्ती करायला आवडते. चला स्टार्ट करूया आपण. आज खूप वेगळा विषय तुम्हाला मिळणार आहे आणि नक्कीच तुम्ही याच्यातून खूप काहीतरी घेऊन जाणार याचं मी तुम्हाला गॅरंटी देते. फक्त एवढंच आहे की शेवटपर्यंत तुम्ही हा वेबिनार अटेंड करा. नक्की तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल याची मला बिलकुल गॅरंटी वाटते. ठीक आहे, तर बघा, आपण जीवनाचं शिकणार आहोत. जीवन म्हणजे काय? तर जीवन हे असं आहे की स्वतःकडून आपल्यासाठी तो काहीच करत नाही. आपण म्हणत असतो की अरे माझं जीवनच असं आहे, अरे मला जीवनाने असंच केलेलं आहे, मला असंच दुःख आहे, जीवन माहिती नाही काय आहे तर मला दुःखच देतो आहे. पण ऍक्च्युली जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही, ही रियालिटी आहे. हे तुम्ही जसजसं शिकत जाणार ना पुढे, तसतसं तुम्हाला म्हणजे एक एक पडदे आपल्या समोर ओपन होत जातात आणि खूप आश्चर्यकारक आपल्या समोर जीवन आपल्याला दिसत राहतं. तर हा जीवन काय करतो, तो फक्त तुमच्या आणि आमच्या भावनांवर आणि आपले ज्या विचार असतात त्याच्यावर तो प्रतिक्रिया करीत असतो. तुमच्या जीवनामध्ये आज जे काही आहे ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये जे काही आपण सुख आहे, दुःख आहे किंवा जे आपण चांगलं भोगतोय किंवा दुःख वाटतंय म्हणजे वाईट वाटतंय, हे सर्व आपणच आमंत्रित केलेलं आहे. आपणच आपल्या जीवनाच्या हर पैलूंना आव्हान केलेलं आहे. आव्हान केलं म्हणजे बोलवलेलं आहे त्याला. आपणच आपल्या जीवन गाथाचे रचयिते आहोत, लेखक आहोत. म्हणजे आपल्या जीवनाची स्टोरी जी आहे आज, त्याचे लेखक आहोत आपण, रचयिते आहोत. आपणच आपल्या चित्रपट निर्देशक आहोत, आपल्या जीवन चित्रपटाचे. आपलं एक जणू समजा की आपलं जीवन म्हणजे चित्रपट आहे आणि त्याचे निर्देशक म्हणजे डायरेक्टर आपणच आहोत. आणि आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन कसं बनवायचं. आणि हे सर्व आपण आपल्या भावनांमध्ये म्हणजे फिलिंग्स मध्ये आणि विचारांमध्ये ठरवतो आहे. आणि हे आपल्याला पत्ताच नाहीये की आपणच असं करतो आहे. बघा, तुम्ही ज्या वस्तूंना प्रेम करता किंवा परिस्थितीला प्रेम करता, ती वस्तू किंवा ती परिस्थिती पण तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. आणि तुम्ही जर जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता ना, तर याच्यासाठी संघर्ष करायचा नाहीये. आपण नेमकं उलट करत असतो की अरे माझ्याजवळ धन का नाहीये, मी किती धावते, किती मरमर करते, किती हे करते. तुम्हाला इतका संघर्ष करायचाच नाहीये. तुम्हाला धन म्हणजे त्यावर प्रेम करायचं आहे, त्याच्यावर डीप फिलिंग करायचं आहे, त्याला प्रेमाची भावना द्यायची आहे. बघा, तुमची परिस्थिती पण तुम्हाला प्रेम द्यायला धावून येते आणि बदलून जाते ती परिस्थिती. ह्या गोष्टी मी फक्त वाचलेल्या किंवा अभ्यास केलेल्या म्हणून सांगत नाही, ते मी माझ्या अनुभवाने सांगते. मी नक्कीच तुम्हाला माझे अनुभव सांगणार, मी माझ्या लाईफ मधले. आणि हे लिटरली म्हणजे सत्यता आहे, मी काही स्टोरी बनवून सांगितलेली नाही. याच्यावर विश्वास ठेवा. चांगली भावना आपल्याला द्यावी लागते. आपण म्हणतो पैसे नाही माझ्याकडे, मी कसे पैशाला कोण वाईट भावना देतं? पण देतो आपण, अननोईंगली देतो, म्हणून पैसा आपल्यापासून दूर पळतो. पैसा आपल्याकडे येत नाही. तर पैशाला दूर पळवण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. हे जितक्या लवकर तुम्ही समजून घेतलं ना, तितक्या लवकर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. सुखद गोष्ट मिळवण्यासाठी सुखद गोष्टी द्यावे लागतात, खुशी द्यावी लागते आपल्याला.
आणि आपण म्हणतो की माझ्या जीवनात सुखच नाही आहे, खूप दुःख, एक दुःख झालं की दुसरं दुःख, दुःखावर दुःख येत राहतं. पण तुम्ही दुःखच देत आहात, तुम्ही तशाच गोष्टी बोलत आहात. म्हणून निसर्ग तुम्हाला तथास्तु म्हणतोय, तसंच देतो आहे. फळ पाहिजे असेल आपल्याला, फळ मिळवण्यासाठी बीज पेरावं लागतं. तर तुम्हाला जर आनंद, प्रेम, खुशी हवी असेल, तर तुम्हाला ते पहिले पेरावं लागेल. ते कुणाच्या तरी जीवनामध्ये तुम्हाला आनंद, प्रेम, खुशी द्यावी लागेल. नाही कुणाच्या तर कमीत कमी स्वतःच्या तरी आयुष्यात. कमीत कमी तेवढं तर आपण करू शकतो. तर बघूया आपण ते कसं करू शकतो आणि काय आपल्या वागण्यामध्ये चूक होते, तर आपल्याला दुःख येतोय किंवा कमतरता पडते, आपल्याला प्रेम मिळत नाही, आपल्याला रिलेशनशिप टिकत नाहीये, आपले स्वास्थ्य आपल्याला मिळत नाहीये किंवा पैसा मिळत नाहीये. तुम्ही आतापर्यंत जे करत होते ते पुन्हा कराल ना, तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत आहे. बघा, तुम्हाला जे आतापर्यंत मिळत आहे ते जर परत तुम्ही तेच कराल ना, तर तुम्हाला तेच परत मिळेल. तुमच्यात काही बदल होणार नाही. पण जर तुम्हाला काही वेगळं करायचं आहे, वेगळं काहीतरी हवं असेल जीवनाकडून, तर तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल. चला तर बघूया काय वेगळं करावं लागेल. आजच्या या वेबिनारमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन की रिअली म्हणजे ही ब्रह्मांड, हा निसर्ग काय चाहतोय आपल्याकडून, काय त्याला पाहिजे, तर आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. आज खूप सुंदर तुम्हाला एक वेगळा तुमचा दृष्टिकोन तुमच्या लाईफमध्ये दिसून येईल. चला तर आता खूप जण जे जॉईन झाले, मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपण सर्वांनी आपला हा मौल्यवान वेळ माझ्या ह्या वेबिनारसाठी काढलाय. याचा अर्थ असा होतो की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि जीवनातली ही अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपणा सर्वांचे अभिनंदन करते, स्वागत करते आणि नक्कीच आजच्या वेबिनार मधून आपण जरूर काहीतरी घेऊन जाणार आणि त्याने आपलं आयुष्य बदलू शकते. आजच्या आपल्या जीवनात सुखकारक घटनेत भर टाकू शकेल आजचा हा वेबिनार, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर खूप खूप धन्यवाद. आपला हा वेबिनार जवळजवळ 60 ते म्हणजे 80 मिनिटाचा वगैरे असू शकतो. नोटबुक पेन घेऊन बसा. प्रश्न विचारायचे असतील तर शेवटी विचारा, मी आपल्या सर्वांना जरूर उत्तर देईल. मी माझी ओळख सांगते. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँड मास्टर. मागच्या 15 ते 17 वर्षापासून प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी अनेक कोर्सेस शिकवते. माझ्या प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट हिचा अर्थ म्हणजे, प्रज्ञाचा अर्थच आहे की ट्रू नॉलेज. ट्रू नॉलेज म्हणजे सत्य ज्ञान. सत्य ज्ञान म्हणजे काय, तर असं ज्ञान तुम्ही मिळवता जे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ऍप्लिकेशन मध्ये आणता, म्हणजे तुम्ही ते अप्लाय करता आणि आपलं जीवन बदलवता. आणि नुसतंच आपलं जीवन बदलवत नाही, तर तेच ज्ञान इतरांना देऊन त्यांचंही जीवन बदलवण्यामध्ये त्यांची मदत करता. म्हणजे एवढी मोठी व्याख्या म्हणजे एका प्रज्ञा ह्या शब्दामध्ये आहे. आणि करुणा म्हणजे सिंपथी, एम्पथीच्या पलीकडे, कंपॅशन, करुणा म्हणजे दया आणि मायेच्या पलीकडे आहे. तर अशा हा माझ्या प्रज्ञा करुणाच्या मार्फत मी माझा लाईफचा पर्पजच ठेवलेला आहे की सायंटिफिक तरीकेने स्पिरिच्युअलिटी लोकांच्या समोर आणून द्यावी, म्हणजे सायंटिफिकली आध्यात्मिकता लोकांच्या समोर आणून द्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनाच्या मैदानावर बेस्ट गेम खेळून जीवन सहज आणि आनंदाने समृद्धीने जगावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते ना, तेव्हा मी पण कन्फ्यूज होते. हे खरंच असं काही होतं का, निव्वळ स्पर्श करून कोणी बरं होतं का, किंवा त्यांना हे होतं का, आणि परत मी हे करू शकेल का. पण मी खरंच सांगते, जीवनाने मला बरंच काही शिकवून दिलं आणि मी असे बरेचसे कोर्सेस केले, बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला. खूप म्हणजे कितींदा तरी खाली पडले, कितींदा तरी उठले, कितींदा तरी रुसले, कितींदा तरी हारले आणि कितींदा तरी उठले मी. आणि मग मला एक सायंटिफिक पद्धतीने मला समजलं आणि तेव्हा मी विश्वासाने भरून गेले आणि तेव्हा माझी दुनिया बदलली. याचा अर्थ असा नाही की माझ्या जीवनात दुःख येत नाही किंवा अडचणी येत नाही, येतात, पण माझा दृष्टिकोन बदलला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि पॉवरफुल मी झाले. आणि ते पॉवरफुल झाल्यामुळे समोरचं अडचणी किंवा दुःख हे लहान झाले आणि मी माझ्या जीवनाचे ध्येय काय, मला काय करायचं आहे ह्याची मला क्लिअरिटी आली आणि माझ्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, उत्साह, खुशी हे भरून गेलेलं आहे.
आशा करते असे चमत्कार भरे एक्सपिरियन्सेस आपल्याही जीवनात येऊ आणि आपलेही जीवन प्रेम, आनंद आणि सुखाने भरून जावं. हे बघा, आजारपण आणि समस्या ह्या आपल्याला काही सांगून येत नाही, है ना, लेटर लिहून येत नाही की मी येतोय बाबा आता. हे असं आहे की कधी पण आणि कुणावर पण येऊ शकतं. पण अशा वेळेस जर आपल्याला समजले की आपल्या हातामध्येच अशी ऊर्जा आहे की आपण स्वतःवरच चिकित्सा करू शकतो, त्याला वैकल्पिक चिकित्सा, वैकल्पिक म्हणजे विचारांनी केलेली चिकित्सा. तर आपले विचारच आपलं भविष्य घडवू शकतात, आपले विचारच आपलं जीवन घडवतं. तसंच आपले विचारच हे चिकित्सा अंतर्गत म्हणजे आपलं काम करू शकतं. आणि अशाच चिकित्सा अंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती शिकून आपण आपलं शारीरिक, मानसिक आणि भौतिक स्वास्थ्य मिळवू शकतो, आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. आध्यात्मिक म्हणजे आपले कर्म, जन्मोजन्मीचे कर्म आपण दुरुस्त करू शकतो किंवा एक मार्ग मिळवू शकतो. हे बघा, वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये चिंता, तणाव, डिप्रेशन, निराशा आणि ह्या सगळ्या येतच असतात. कचरा आहे, घरात पेंटिंग करतो, पेंटिंग केली तरी सुद्धा तुम्हाला रोज झाडू पोछा करावा लागतं. झाडू पोछा नियमित आणि सुंदर केलं, दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या तरी सुद्धा कुठून ना कुठून तरी धूळ येते, काही ना काहीतरी सांडतं, उबडतं होतच आणि घर खराब होतच. पण ते सतत आपल्याला करत राहावं लागणार आहे हे आपल्याला माहिती पण आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये चिंता, तणाव कितीही तुम्ही काहीही, कितीही पैसा असो, कितीही स्वास्थ्य असो, कितीही असो, कशाने कशाने तरी आपल्याला हा कचरा येणारच आपल्या शरीरामध्ये. आणि हा शरीरामध्ये आल्यामुळे काय होतं की तो कचरा आपला एक म्हणजे त्याचं घर घाण होतं. तर आपल्या शरीरातला एक ऊर्जा प्रवाह असंतुलित होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपला घररूपी शरीर म्हटलं तर त्याच्यावर आपल्या अनेक रोगांचा हल्ला होतो म्हणजे रोग येतात, है ना. डायबिटीज, किती किती काय काय म्हणतो आपण, तर हे तर कॉमन झाले, डायबिटीज, थायरॉइड वगैरे, जॉईंट पेन, हे ते. पण हे स्वस्थ राहण्यासाठी आपल्या ऊर्जेचा म्हणजे जी आपल्यामध्ये ऊर्जा वाहते, जे जिवंतपणा, मी सांगेन तुम्हाला ही ऊर्जा म्हणजे काय. तर ही ऊर्जा प्रवाह जो येतो हा व्यवस्थित राहणं, योग्य राहणं गरजेचं असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या विचारांची दिशा योग्य करण्यासाठी ही जी रेकी जी आपण पद्धत शिकतो आहे ती मदतगार सिद्ध होते. आणि त्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून आपल्या समस्यांपासून आपण सुटकारा मिळवू शकतो. तर रेकी ही एक नैसर्गिक आणि आश्चर्यजनक विद्या आहे. रेकी उपचाराद्वारे आपण आत्मविश्वास प्राप्त करून आनंदमय जीवन जगण्यासाठी ही एक अनोखी अनुभूती आहे. अनुभूती आहे असं मी का म्हटलेलं आहे, कारण बघा आपण जसं गुदगुले लावलंय तर ते गुदगुले कशा लागतात, ज्याला लागलं त्यालाच माहिती असतं. तो असा एक्सप्लेन नाही करू शकत किंवा अशी काहीतरी वस्तू म्हणून असं दाखवू नाही शकत की बघ असं असं केलं तर असं असं गुदगुले लागतात. नाही, आपोआप हसू येईल तुम्हाला. किंवा एखाद्या वेळेस वेदना होतात, माहितीये सगळ्यांना, पोटात दुखतं, कसं दुखतं सगळ्यांना माहितीये. पण एकमेकांच्या त्या वेदना तुम्ही काही चित्र रंगवून किंवा काहीतरी असं सांगून एक्सप्रेस करून काहीच नाही सांगू शकत. फक्त पोटात दुखतं, त्याचं दुखलं, त्याची अनुभूती आहे म्हणून तो समजू शकतो समोरचा व्यक्ती. पण ही एक अनुभूतीच आहे. तर अशा पद्धतीचं हे आनंदमय जीवन जगण्याची ही एक अनुभूती आहे. रेकी कुणीही व्यक्ती सहजतेने शिकू शकतं. केवळ हाताच्या स्पर्शाने व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते. याच्यामध्ये शिकताना याला काही जात पात किंवा वय, धर्म असं काहीही याला लागत नाही. कोणीही एक, हे सिंपल एक नेचर आणि मनुष्य प्राणी यांच्यातला सुंदर एक संगम आहे, एक बोलचाल आहे. निसर्गाच्या दिशेने चला असं म्हटलं तरी चालेल. रेकी म्हणजे निसर्गाच्या दिशेने चला. म्हणजे रेकी म्हणजे ही सर्व व्यापी जीवनशक्ती आहे, प्राणशक्ती आहे. आपण म्हणतो ना की एक जिवंत आहे, जिवंतपणा आहे. जिवंत असतं तर प्राण आहे, किंवा मरून गेला माणूस तर प्राण गेला असं आपण म्हणतो. तर म्हणजे त्याला प्राणशक्ती आहे, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता आहे. आपल्यामध्येच आतमध्येच निरोगी करण्याची शक्ती आहे. पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती नाही. आधी हे फक्त संत महात्मा या लोकांना माहिती असायचं. आता ते नाही. आपण ते आपल्या एवढ्या रोजच्या प्रक्रियेमध्ये एवढं होऊन गेलो आहे की वेळच नाही आपल्याला असं वाटतं. पण ही शक्ती आपल्यामध्येच आहे. ह्या शक्तीला जागृत करण्याची पॉवर आपल्यामध्येच आहे. तर मनुष्याजवळ ही नैसर्गिक शक्ती, वैचारिक प्रक्रियेची शक्ती, वैचारिक म्हणजे विचार करण्याची शक्ती,
ही आहे, परंतु आपण अधिकांश लोक याचा वापर करत नाही, कारण याच्याबद्दलची आपल्याला जाणकारीच मिळत नाही किंवा माहितीच नाहीये. पण ही जाणून घ्या की हे मनुष्याच्या आतमध्ये शक्तीचा, अनंत शक्तीचा भंडार लपलेला आहे. कदाचित तुम्ही हे वाक्य आजकाल ऐकलंही असेल, पण ते कसं शक्ती, त्याचा उपयोग कसा करायचा, आपण काय करायचंय, कसं शक्ती म्हणजे काय, कोणी कोणी अंगात आल्यासारखं हे करतात, पण ती शक्ती नाही, ते ढोंग आहे, ती अंधश्रद्धा आहे. ही रियालिटी सायंटिफिकली मला तुम्हाला सांगायचं आहे. मानलं तर ठीक आहे, नाही मानलं तरी ओके. तर जीवनात जे पण घटित होतं ते म्हणजे तुमच्या आमच्या विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. 100%. आज तुम्ही जे काही विचार करता आहात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही आहे, त्याच्यानेच तुमचं जीवन घडलेलं आहे. अनंत शक्तीचा प्रवाह आपल्या विचारांमध्ये लपलेला आहे, हे जाणून घ्या. आणि आपल्यामध्ये लपलेल्या ह्या शक्तींनाच जागृत करा. आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बना, मनोकामना पूर्ण करा आपल्या, आणि प्रगती करा. आणि नक्की रेकी शिका, नक्की रेकी शिका. ह्या मी आतापासूनच मी तुम्हाला सांगणार, याच्यामध्ये डिटेल तर मी सांगतेच आहे तुम्हाला, रेकी म्हणजे काय, आणखी काय आहे, हो ना. तर नक्कीच तुम्हाला जेव्हा स्वतःचं रिअलायझेशन म्हणजे मी कोण आहे, किंवा सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो की मला माझं डेव्हलपमेंट करायचंय, कुठपर्यंत मी असं रडत राहणार आहे, कुठपर्यंत मी असं करणार आहे, कुठपर्यंत मी असं दुसऱ्यांवर डिपेंड राहणार आहे, है ना. भीती माझ्या मनामध्ये, स्ट्रेस माझ्या मनात राहणार आहे, मला जगण्याचं पाहिजे, मला सर्वोच्च आनंद हवाय, हे तुमच्या मनात येत असेल तर नक्कीच आता तुम्हाला पुढे पुढे आणखी जरूर मनापासून ऐका, अगदी लक्ष देऊन ऐका. खरंच तुम्हाला सर्वोच्च आनंद हवाय का? आणि असा आनंद जो कोणत्याही बाह्य कारणावर म्हणजे अवलंबून नाहीये. बाह्य कारणावर अवलंबून म्हणजे की मला म्हणजे माझं शिक्षण चांगलं झालं तर मी खुश राहील, माझी नोकरी लागली तर मी खुश राहील, माझं लग्न झालं तर मी खुश राहील, मला मुलं चांगले झाले तर मी खुश राहील, माझे सासू सासरे चांगले झाले तर मी खुश राहील, असं नाहीये. तर कोणत्याही असा आनंद पाहिजे आपल्याला की जो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नाहीये. आणि तो प्रत्येक क्षण जसा जसा तुम्ही आतमध्ये जाल तसं तसं तुमचा तो आनंद वृद्धिगत म्हणजे वाढत राहणार पाहिजे. ते ह्या जीवनामध्ये तुम्हाला प्रेम, विश्वास, शांती, समृद्धी आणि परम संतुष्टी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला, आणि प्रत्येक तुमच्या शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा पाचही आपल्या आयुष्याच्या स्तरावर जर यशस्वी व्हायचं असेल तर नक्की तुम्हाला जर करायचं असेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर असेल तर तुम्हाला रेकी, आणि रेकी नुसतं रेकी नाही तर रेकी ग्रँड मास्टर पर्यंत शिकणं फार आवश्यक आहे. बघा, इतकं रोज आपल्या याच्यामधून पैसा खर्च करतो, साधा एक पिझ्झा बर्गर घ्यायला गेलं तर आपल्याला म्हणजे सहजच 1000-2000 रुपये खर्च होऊन जातात, सहजच घर बसल्या बसल्या, आणि ते एकदा खाल्ल्याने बस झालं, पचलं, हे ना. पण हे ज्ञान जे असं असं ज्ञान आहे की ज्याच्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, तुमच्या आयुष्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा म्हणजे गोडवा येईल. आणि आपल्याला आपल्या आतमध्ये असे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे असं की त्याचे उत्तर जाणण्याची आपली इच्छा असते, किंवा अंतिम सत्य काय आहे, तर हे सर्व तुम्हाला त्या ग्रँड मास्टर की ग्रँड मास्टर पर्यंत जो कोर्स आहे तिथे तुम्हाला मिळेल. तर प्रत्येक विश्वासातील म्हणजे विश्वातील प्रत्येक मनुष्याने मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच म्हणजे आणि मी कसा त्या सर्वोच्च आनंदाच्या अवस्थेत जाऊ शकतो, हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधला पाहिजे. आणि हा शोध घेण्यासाठी आपण ह्या पृथ्वी तलावर आलेलो आहे. आणि याचं ज्ञान प्रत्येकाने मिळालं पाहिजे. म्हणजेच प्रत्येकाने वर्तमान काळामध्ये जगण्याची कला शिकली पाहिजे. ते भविष्याचं चिंता किंवा भूतकाळाचं ओझं याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाने आयुष्यात कधी न संपणारा आनंद आणि योग्य समज, समज म्हणजे अंडरस्टँडिंग, भगवान बुद्धांना बोधिसत्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं ऍक्च्युली, बोधी म्हणजे काय, तर बोधी म्हणजे तीच समज, अंडरस्टँडिंग, ती आपल्या प्रत्येकांना मिळावी की मी असं का आहे, माझ्या जीवनात हे असं का आहे, मग मी याच्यावर काय करू शकतो, हे सगळं. आणि जेव्हा तरी समस्या आल्या तर समस्या विलीन करता आल्या पाहिजे. आणि ही कला आहे आपल्यामध्ये, नाही तर आपण त्याच्यातच भांडत असतो की माझ्यासोबत असं का, मीच का, हे भगवंत तू मलाच का असं केलं. तर त्या भगवंतानी, त्या नेचरने तुम्हाला निवडलेलं आहे, तर ती समस्या पण तुम्हाला विलीन करता आली पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात कधीही न संपणारा आनंद आणि ती समज मिळते.
आणि हे सर्व हा कोर्सचा उद्देश आहे की आपण सर्वांनी म्हणजे मनुष्य जन्माचा उद्देश सफल व्हावा. बस हाच माझ्या या कोर्सचा उद्देश आहे. मी कोण आहे, मी इथे का आलेली आहे, मोक्ष म्हणजे काय, या जन्मताच मोक्ष प्राप्ती करू शकतो का, असे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात उत्तरं मिळू शकतात. तर जगातील म्हणजे सर्वोत्कृष्ट अशा ह्या शक्तीबद्दल माहिती देणारा हा कोर्स आहे. आणि या कोर्समध्ये जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं काही इथे मिळू शकतं. फक्त तुमचा विश्वास, श्रद्धा आणि काहीतरी करण्याची धमक तुम्हाला जागृत असायला पाहिजे. ठीक आहे. तर मी तुम्हाला आणखी पुढे शेअर करते आहे. आणि हे नक्कीच आहे की तुमचं आयुष्य हे म्हणजे उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे आवडतं व ज्या गोष्टीची इच्छा आहे ते सारं काही मिळवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला तो रस्ता माहिती नाहीये की मला काय पाहिजे आहे. तुम्हाला म्हणजे जे काही असेल आपल्या इच्छा, त्या इच्छेचा रस्ता कसा आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडूनच पूर्वत्वाला नेण्यात नेले जाणार आहे. तुम्हीच जाणार आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. शेवटी जायचं तर तुम्हालाच आहे. म्हणजे अतदीप भव, तूच तुझा मार्गदीपक आहे. भगवान बुद्धाने आपल्याला ते सांगितले की नाही. त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ही काही कुठे जादू टोना किंवा अशा काही गोष्टी अंधश्रद्धा असं नाहीये. हे प्युअर सायन्स आहे. तर चला तर मग आता आपण आपल्या जीवनामध्ये जादू सुरू होऊन जाऊ द्या. आणि खरंच आयुष्य सोपं आहे. फक्त आयुष्य दोन गोष्टींनी बनलेलं आहे. एक सकारात्मक गोष्ट आणि एक नकारात्मक गोष्ट. पण सकारात्मक गोष्टी मग ते कोणत्याही तुमच्या आयुष्याचा कोणताही भाग असो, मग तो तुमचं आरोग्य असो, पैसा असो, नाती असो, काम असो, आनंद असो, जे काही असेल तुमच्या आयुष्यातलं क्षेत्र, ते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने मोडतं. पण तुमचं लक्ष कुठे आहे त्यावर तुमचं भविष्य घडतं. तर सकारात्मकतेकडे लक्ष द्या. तुम्हाला काय मिळत आहे. तुम्ही आता आपला हा कोर्सही आहे, हा वेबिनारही चालू आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये हाही विचार येऊ शकतो की अरे आजकाल खूप असे लोक हे करतात आहे, पैशासाठी काही करतात आहे. ते करण्यापेक्षा आता आपल्याला काय मिळतं आहे त्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटलं तर तुम्ही बिलकुल ग्रँड मास्टर पर्यंत या, रजिस्टर करा. तुमचं स्वागत आहे. पण शेवटपर्यंत तुम्हाला थांबणं खूप सुंदर आहे. तुमच्या लाईफमध्ये बदल नक्कीच होईल. तर आणि ते याच्यासाठी मी सांगते की तुमच्या लाईफमध्ये जर आज सकारात्मक गोष्टींपेक्षा जर नकारात्मक गोष्ट जास्त असतील, म्हणजे दुःख जास्त असेल, की तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा तुमच्या लाईफमध्ये नसेल, तुमचे रिलेशन्स बरोबर टिकत नसेल किंवा काहीतरी होत असेल, तुमचे स्वास्थ्य बरोबर नसेल, तर नक्कीच आपलं काहीतरी चुकते आहे. हे तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचं आहे. हे कोणी सांगायला येणार नाही किंवा तुम्हाला कोणी बघायला येत नाही. आपल्याला आपली समज क्रिएट करायची आणि मग त्याच्यावर तुम्हाला आपल्याला म्हणजे मार्ग आपल्यालाच शोधावा लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावं लागणार आहे. आणि खरंच आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, सगळ्या गोष्टी आहे. फक्त हे सारं काही असण्याची आपली योग्यता हे कोणीतरी तुम्हाला सांगू इच्छितं. त्या मार्गाने म्हणजे आपल्याला फक्त एक्सेप्ट करायचं आहे आणि प्रयत्न करायचे आहे बस. तर सगळं चांगलं असतं. आणि जे लोकांचं आपण म्हणतो की जे लोक खूप चांगलं आयुष्य आहे, त्यांच्यामध्ये मस्त पैसा आहे, छान आहे असं वाटतं आपल्याला दिसत, पण ऍक्च्युली ते अननोईंगली त्यांना माहिती नाही की त्यांचं आयुष्य काय आहे. आपण म्हणतो पुण्य असेल हे असेल, पण अननोईंगली त्यांचे विचार त्या गोष्टीने त्या दिशेने गेलेले असतात. तर जर समजा आपल्या लाईफमध्ये कुठे कमतरता असेल तर आपण आता जाणून बुजून शिकूया आणि जाणून बुजून चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी हा प्रेमाचा म्हणा किंवा हा रेखीचा आपण उपयोग करूया. तर चला तर मी सांगते तुम्हाला ही रेखी म्हणजे काय. ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत मी काही शेअर करते. येस. माझी स्क्रीन शेअर झाली. येस. तर ही माझी प्रज्ञा करुणा प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग नागपूरमध्ये आहे. आणि मागच्या जवळजवळ 17 ते 18 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. आणि माझ्या मी स्वतः रेकी ग्रँड मास्टर आहे.
आणि माझ्या ह्या रेकी हिलिंगच्या म्हणजे प्रज्ञाकुरुणामध्ये मी अनेक कोर्सेस घेते. फर्स्ट डिग्री पासून तर अगदी रेकी ग्रँड मास्टर पर्यंत, आणि टॅरो रिडिंग प्रोफेशनल कोर्सेस शिकवते की जेणेकरून म्हणजे तुम्ही पैसा कमवू शकता. हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत सगळे, की तुम्ही शिकून लगेच तुम्ही साईड बाय साईड तुम्ही पैसा कमवू शकता. आणि एंजल थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन, एनएलपी. एनएलपी हा एक म्हणजे सायंटिफिक असा कोर्स आहे, तर याचे पण आपल्याकडे कोर्सेस होतात. तर नक्कीच मी लाईफ कोच पण म्हणून काम करत असते. आज मी तुम्हाला रेकी बद्दलचं डिटेल माहिती सांगणार आहे. तर रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे सिंपल लाईफ फोर्स एनर्जी, है ना, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. युनिव्हर्सल म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती म्हणतो आपण, की हे आहेच. आज मी शिकवते म्हणून मी काहीतरी क्रिएट करते आणि मी तुम्हाला सांगते असं नाहीये. ही आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. आपल्याला आज त्याच्याबद्दलच जाणून घ्यायचंय. जसं मासा समुद्रामध्ये पोहतोय, तर समुद्रामध्ये म्हणजे काय, त्याच्या अवतीभोवती पाणीच आहे. त्याच्या शरीराच्या आतमध्ये पाणी आहे, बाहेरही तो पाण्यातच राहतोय. ऑक्सिजन त्याला पाण्यातूनच मिळते. तसंच आपण ह्या समुद्रामध्ये म्हणजे हा युनिव्हर्सल एनर्जीच्या याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये आपण राहतोय, जी आपल्या आतमध्ये पण आहे आणि आपल्या बाहेर पण ती शक्ती आहे. फक्त आपल्याला माहिती नाही. पण आपल्या भारतातच म्हणजे बरेचसे आपले संत महात्मा यांच्याकडे म्हणजे ही यांना जाणीव झाली होती ह्या सगळ्या गोष्टीची. हे जे आपण त्यांच्या मागे चक्र म्हणतो ना, असे चक्र दिसतात लाईट, ते लाईट म्हणजेच ते एनलाइटमेंट होतं, म्हणजेच ते जागृत झाले होते ह्या ब्रह्मांडीय शक्तीसाठी. म्हणून ते आपल्याला ते तसं दाखवतात. पण ह्यांच्या मार्फत आज आपल्या पर्यंत म्हणजे साधारण आपल्यासारख्या साधारण लोकांपर्यंत ही शक्ती येऊ शकली नाही किंवा माहिती झालं नाही. तर ह्या शक्तीचा निर्मिती कुठे म्हणजे आपल्याला माहिती कशी झाली? तर जपानमध्ये डॉक्टर मिकाउसे हे म्हणजे एक विश्वविद्यालयामध्ये तिथे एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर हे एक म्हणजे त्यांचं सगळं म्हणजे एक स्पिरिच्युअलच त्यांचं बॅकग्राऊंड होतं. तर त्यांना एका त्यांच्या स्टुडंटने विचारलं की भारतामध्ये असे मी संत पाहिले की ज्यांना म्हणजे असं येशू ख्रिस्त आहे, केवळ हात लावलेले लोक दुरुस्त होत होते, भगवान बुद्ध आहे, जिथे जिथे जायचे तिथे तिथे प्रसन्नता, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत है ना, गुरु गोविंद सिंग, महावीर जैन, अनेकच, साईबाबा, आता पण आपण बघतोय गजानन महाराज, हे संत महात्मा, संत तुकडोजी महाराज वगैरे, हे सगळे, आणि आता जिवंत आहेत जे म्हणजे सद्गुरू म्हणा आपले रविशंकर गुरुजी, है ना. तर ह्या लोकांनी जसं हे करतात आहे तसं आपण का नाही करू शकत? आपल्यासारखेच तर ह्युमन बिंग होते ना ते पण. तर ह्या गोष्टीचं त्यांना खरंच म्हणजे हे वाटलं की अरे हो, हे बरोबर आहे, आपण का नाही असं करू शकत. त्या गोष्टीचा शोध घ्यायला म्हणून त्यांनी याचा प्रयत्न चालू केलं, आणि त्यांनी त्याचा शोध घेतला. शोध घेता घेता ते भारतात आले, आणि भारतामध्ये त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये म्हणजे बुद्धाचा त्यांनी खूप डिटेल अभ्यास केला. त्याच्यात ते बौद्ध भिक्षू पण झालेत. तर मग त्यांनी त्याच्या म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या तत्वानुसारच मग त्यांनी त्याचा शोध चालू केला. आणि हे असं असतं की तुम्ही पहिल्यांदा म्हणजे त्यामध्ये हे प्रॅक्टिस केल्याशिवाय किंवा त्याच्यामध्ये डीप गेल्याशिवाय तुम्हाला ते मिळत नाही. हे असं नाही आहे की मी असं दिलं आणि तुम्ही घेतलं. तुम्हाला त्याच्यात, जसं आता आपण शाळेमध्ये जातो, ऍडमिशन घेतलं म्हणजे आपण ग्रॅज्युएट झालो असं नाही होत. तर ऍडमिशन झाल्यानंतर आपल्याला अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावे लागतात, है ना. तेव्हा कुठे तुम्हाला तो नॉलेज वाढतं, आणि मग तुम्हाला नोकरी म्हणा किंवा जे काही तुम्हाला एक तुमचं स्टँड होतो. तसंच हे आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी 21 दिवस तो प्रण घेतला की काही न खाणं पिणं करता. ही किरोयामा टेकडी आहे, अजूनही ही जपानमध्ये आहे. रेकी सेंटर म्हणून आज जगभरात प्रसिद्ध आहे, आंतरराष्ट्रीय लेवलवर प्रसिद्ध आहे. आणि जपानमध्ये जिथे तिथे रेकीचे सिम्बॉल्स आणि रेकीचा प्रचार प्रसार खूप असतो. आणि आज रेकीमुळेच जपान इतकं पुढे आलं असं त्यांचं म्हणणं आहे. बरंच ते त्यांच्याकडे सिस्टीम आहेत, इकिगाई वगैरे, ह्या सगळ्या जपानच्या खूप मोठ्या मोठ्या हे आहेत. तर तिथे त्या जंगलामध्ये ते झाडाखाली बसले 21 दिवस, काही खाणं न पिणं करता. तर ऍक्च्युली ते मग 20 दिवस झाले त्यांना काही नाही, उलट त्यांची तब्येत खराब झाली, त्यांच्यामध्ये शक्ती उरली नाही. त्यांना वाटलं की हे सगळं थोतांड आहे, आपण काय आता वाचणार नाही. पण त्यांना एक एक हे होतं की मला काहीतरी मिळाल्याशिवाय मी आता इथे मरण आलं तरी चालेल, अशा याच्याने ते तिथेच बसून राहिले. पण 20व्या दिवशी रात्री ब्रह्मांडीय वेळेत त्यांना एक प्रखर असा लाईट दिसला आकाशातून, आणि तो असा म्हणजे एक अज्ञात चक्रामध्ये धडकलेला वगैरे. तर जेव्हा मी माझ्या गुरुकडून म्हणजे माझ्या मॅडम कडून मी जेव्हा पहिल्यांदा ही स्टोरी ऐकली, तर मी होती सायन्सची स्टुडंट. मला थोडंसं म्हणजे अवघडल्यासारखं वाटलं. म्हटलं असं कसं होतं, आकाशामधून लाईट येतं, म्हटलं काहीतरी कुठला तरी तारा तुटला असेल आणि काहीतरी झालं असेल, बिजली कडकली असेल वगैरे वगैरे, किंवा भास झाले असतील.
पण मला तेव्हा ते थोडंसं अंधश्रद्धा किंवा काहीतरी मला विश्वास बसत नव्हता. माझी स्वतःची स्टोरी मी सांगते, कारण मी होती सायन्सची स्टुडंट आणि मी जनरली लहानपणापासूनच मला हे ज्योतिषशास्त्र किंवा काय ते असे असतं ना पूजा पाठ वगैरे काय करतात तर ते मला मुळीच आवडत नव्हतं. अंगामध्ये देवी येणं वगैरे हे प्रकार मला बिलकुल म्हणजे विश्वासच नाही ह्या गोष्टीवर. तर म्हणून मला हे काही विश्वास वाटला नाही. मला वाटलं अरे च्या आपण कोणत्या चुकीच्या जागी आलो, काय शिकतोय आपण असं वगैरे वगैरे मला वाटलं. पण त्याच्यानंतर मी लँडमार्क फोरम म्हणून एक जगप्रसिद्ध असा कोर्स आहे, तो कोर्स मी केला. त्याच्यामध्ये मला काही काही गोष्टी मला स्वतःला जाणवल्या अशा, आणि तो मात्र पूर्ण सायंटिफिकली बुद्धांच्याच याच्यावर तत्वावर होतं ते पण. आणि काही आपल्याला सायंटिफिक असे वाक्य की जसे आपल्या लाईफमध्ये आपण म्हणजे त्याला ऍक्च्युली यूज करतो, ऍक्शन मध्ये आणतो. तर मला त्याच्यावरून मग ते समजलं आणि मी त्याचं रिलेशन इथे लावलं आणि मला ते समजलं की ऍक्च्युली व्हाईट लाईट आकाशातून येणं म्हणजे काय आहे, की आपल्या समोर निर्जीव सजीव जे काही वस्तू स्थिती प्राणी परिस्थिती वनस्पती जे काही आपल्या समोर आहे आज, हे सर्व काही एनर्जी आहे. आणि समजा यांना जे दिसतं आपल्याला ते फॉर्म मध्ये दिसतं, समजा यांना सगळ्यांना डिलीट केलं, फॉर एक्झाम्पल धरून चला मानसिकता डिलीट केलं, तर काय दिसेल आपल्याला? तर फक्त प्रकाश दिसतो. प्रकाश म्हणजे एक व्हाईट लाईट, बस, जिथे काहीच नाहीये. आज तुमच्या समोर सगळं दिसतंय, लॅपटॉप दिसते तुम्हाला, तुमची रूम दिसते, तुमची लाईट दिसते, पंखा दिसतो, जे काही आहे ते सगळं काढून टाका. तुम्हाला ना आकाश दिसत ना म्हणजे जमीन दिसत, ना झाडं झुडपं दिसत, तर काय दिसेल ते फक्त व्हाईट लाईट. तर ते व्हाईट लाईट मध्येच आपण सगळे म्हणजे एक प्राण शक्ती आपल्यामध्ये आहे. तर ह्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली आणि त्या प्राणशक्तीमध्येच आपण आहोत आणि आपण ऍज अ शरीराच्या माध्यमातून आज हे सगळे कार्य करतो आहोत. ही प्राणशक्ती आपल्याला आपल्या विचारांनी बदलवता येते, त्याला दिशा देता येते. ह्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली आणि त्यांना त्याचं खूप सुंदर म्हणजे परिवर्तन त्यांना त्यांच्यामध्ये दिसलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग त्याचा उपयोग पण करायचा प्रयत्न म्हणजे केला. त्याच्यावर म्हणजे ते म्हणजे काही गोष्टी त्यांना आनंदामध्ये ते उठले आणि यायला लागले, पहाडीवर उतरायला लागले, तर त्यांना काही पायाला ठेच लागली. तर तिथे त्यांनी आपल्याला पण बघा काही लागलं तर आपण लगेच हात ठेवतो त्याच्यावर आणि एकदम बरं वाटायला लागतं. बरं आपण हात ठेवतो ते बरं वाटतंच वाटतं, पण दुसऱ्यांनी कोणी असं प्रेमाने हात फिरवतो ते जास्त चांगलं वाटतं अजून. आपण दुसऱ्या म्हणतो अरे फिरव पाठीवरून हात फिरव, थोडंसं खूप दुखतंय. तो दुसऱ्यांनी कोणी हात फिरवलं तर खूप जास्त चांगलं वाटतं. तर ऍक्च्युली ते हात फिरवणं म्हणजे काय असतं, ते प्राणशक्ती आपल्यासोबत ते देतात. आपण एकमेकांची प्राणशक्ती एकमेकांना देऊ शकतो. जसं खाऊचा डबा मिळून खातो आपण, तुला देतो, किंवा आशीर्वाद देतो म्हणतो आपण. तर आशीर्वाद देतात म्हणजे काय देतात, तर ती प्राणशक्ती ती आपण एकमेकांना देतो. तर आता याची पण सिस्टीम आहे, तुम्हाला प्राणशक्ती एकमेकांना कसं देता येतं, कसं तुम्हाला शेअर करता येतं. तर याचं खूप सुंदर ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी मग त्याला एक कोर्स पद्धतीने केलं. त्यांना जे स्वतःला उमगलं ते इतकं चांगले त्यांनी जवळजवळ 7-8 वर्ष मग लोकांसाठी काम केले. तिथे जपानमध्ये जो हिरोशिमावर बॉम्बस्फोट झाला, अमेरिकेने बॉम्बस्फोट केलं, तर तिथे पण म्हणजे अक्षरशः जपान पूर्ण नष्ट झाला. त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप काम केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जवळजवळ 20 एक वर्ष तिथे म्हणजे जपानच्या याच्यामध्ये काम केलं. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्या मृत्यूनंतर ही कला परत म्हणजे डिस्ट्रॉय होऊन जाईल, निघून जाईल. तर आपण हे म्हणजे गुरु शिष्य परंपरेने त्यांनी मग आपले एक शिष्य बनवले आणि त्यांना मग तसं तसं शिकवलं. आणि तेच मग मी तुम्हाला सांगते की म्हणजे कसे काय त्यांनी आपले शिष्य बनवले आणि ते शिष्य गुरु शिष्य परंपरेनेच मग माझ्या बरोबर ही रेखी आली. तर हे बघा, हे मिकाऊसे त्यांनी आपल्या सगळ्यात पहिले चुजुरे हयाशी हे त्यांनी शिष्य बनवले. त्याच्यानंतर चुजुरे हयाशींनी हवाई टकाटा म्हणून आहेत, ह्या लेडी आहेत, यांनी अमेरिकेत ह्या राहायच्या. आता अमेरिकेमध्ये त्यांनी 22 असे आपले मोठे शिष्य तयार केले इंटरनॅशनल लेव्हलला आणि 22 देशांमध्ये त्यांनी पाठवलं आपले शिष्य. तर त्यांच्या अमेरिकेमधूनच बारबारा म्हणून ह्या आपल्या भारतामध्ये आल्या. बारबारा म्हणून तर भारतामध्ये मुंबईला पहिल्यांदा आल्या. श्यामल दुर्वे म्हणून आहेत ह्या आत्ताच काही 6-1 महिन्यापूर्वीच मरण पावलेल्या, ह्या म्हणजे आतापर्यंत होत्या. आणि श्यामल दुर्वेंकडून आमच्या नागपुरामध्ये निलिमा राजे ह्या अजूनही आहेत, 80-85 वर्षाच्या म्हणजे जवळजवळ आहेत. आणि यांच्याकडून शीतल बोरकर ह्या मॅडम आहेत, ह्या पण नागपूरच्या. आणि शीतल बोरकर मॅडम कडून मला मिळाली. तर हे माझं आता जवळजवळ 18 वर्षापूर्वी, 17-18 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे. तर मी कसं काय याच्यामध्ये गेली, तर मला ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही मॅडमचीच मुलगी होती. ही मतिमंद मुलगी होती जन्मली तेव्हा. तिला म्हणजे काहीच समजत नव्हतं, ना भावना ना काही. तिला फिट्स यायच्या.
तर एका आईला असं वाटायचं की माझ्या मुलीसाठी मी काय करू, त्या मुलीसाठी म्हणून त्या शिकल्या. तर त्यांनी वर्षभर त्या मुलीला म्हणजे रेखी दिली स्वतःच्या मुलीसाठी, आणि त्यांनी काही प्रोफेशनल म्हणून नाही शिकल्या होत्या, तर त्यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी केलं. तर खरंच तिच्या 14 वर्षाची मुलगी होती ती, जन्मल्यापासूनच्या तिच्या फिट्स होत्या, तिच्या फिट्स गेल्या पूर्ण. आणि मेन म्हणजे तिला भावनांचं समज आली. आता एकदम नॉर्मल तर नाही झाली, मतिमंद मुलगी, पण तिला जे एक म्हणजे मासाचा गोळाच होता, तिला काहीच भावना समजत नव्हत्या, काहीच नाही. पण हळूहळू तिला समज आली. आणि ह्या फोटोवरून तरी तुम्हाला निदान नक्की जाणवत असेल की ती म्हणजे फोटो काढतोय आपण म्हणजे आणि हसलं पाहिजे, ही भावना येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे ही सुद्धा समज नव्हती त्या मतिमंद मुलीला. पण एवढी प्रगती ही माझ्या डोळ्यांनी मी जेव्हा पाहिली तेव्हा म्हटलं चला हे काहीतरी नक्की आहे. आणि म्हणून मी कोर्स केला होता आणि शिकले. तर हे जवळजवळ 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तेव्हापासून मग मी कामाला लागलेली आहे आणि माझ्यामध्ये मनामध्ये तेच आहे की मला जर माझ्या लाईफमध्ये आनंद मिळाला तर मी म्हणजे इतरांच्या लाईफमध्ये मला तो आनंद द्यायचा आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये कसा बदल झाला मी तुम्हाला याच्याबद्दलची मी माझी स्टोरी सांगू इच्छिते. तर रेकी म्हणजे कसं माझ्या लाईफमध्ये बदल कसा केला तिने, तर मी तुम्हाला एक सांगते. मी एक सिंपल हाऊसवाईफ होती, सायन्सची स्टुडंट होती. माझे आई वडील एक एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतले, चांगलं नागपूर शहरामध्ये त्यांचा कमांड होता माझ्या वडिलांचा. नवरा पण माझा चांगला एक आर्किटेक्ट आणि एक सायंटिफिक अशी माझी सगळी बॅकग्राऊंड सगळं होतं. अशा याच्यामध्ये जसं स्त्रियांना आपण म्हणजे अगदी सांभाळून ठेवतो ना, अशी ही माझी फॅमिली झाली. चांगला संसार चालला. मला 2 मुली आहेत. माझी एक मुलगी आता कॅनडाला आहे, जॉब करते, आणि एक मुलगी माझ्यासोबतच आमचा हा प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही मिळून काम करत असतो. तर अशा पद्धतीने सुखाने संसार चालला होता सगळा. 17 वर्षाचं आमचं हे झालं आणि अचानक माझ्या मिस्टरांना अटॅक आला आणि त्यांचं डेथ झाली. म्हणजे आज आहेत आणि उद्या नाही. हा भयानक मोठा माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे एक शॉक म्हणा की आता मी काय करू. आणि तोपर्यंत आई वडील म्हातारे झाले होते, भाऊ लोक आपापल्या संसाराला लागले होते, मदतीला कोणीच असं नाही. आणि नवऱ्याने आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांच्या कशा सगळ्या प्रॉपर्टी सगळं काही त्यांनी खूप कमवून तर चांगलं ठेवलं होतं, पण ते सांभाळण्याची मला म्हणजे अक्कल नव्हती म्हणा, किंवा व्यवहार ज्ञानच नव्हता कधी. कारण कधी केलंच नाही ना, सगळं आयतं मिळत होतं. जे म्हटलं ते वडिलांनी आणून दिलं, नवऱ्याने आणून दिलं, भावाने आणून दिलं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पुरुष असे म्हणजे सगळे असे अगदी अंगरक्षकासारखे सगळे होते. आणि अचानक सगळे जण आता निघून गेले म्हणा, किंवा सगळे आपापल्या ह्याच्यात राहिले. अशा ह्याच्यामध्ये मी अपेक्षेने माझ्याच नातेवाईका सासरच्या अगदी जवळचाच म्हणजे माझा नातेवाईक त्याच्या भरोशावर राहिली. आणि त्याने मला इतकं डुबवलं की जवळजवळ करोडो जेवढी प्रॉपर्टी होती ती पूर्ण डाऊन केली. डाऊन म्हणजे जवळजवळ निगेटिव्ह, म्हणजे मायनसमध्ये, शून्य नाही तर मायनसमध्ये. तर अशा पद्धतीने एक तर त्यांचा सहारा राहिला नाही, परत मग आता पैसाही राहिला नाही. दोन्ही बाजूनी मी म्हणजे पूर्ण डाऊन झाली. आणि अशा ह्याच्यामध्ये मी इतकी डिप्रेशन आणि इतकं म्हणजे भयानक माझे जे 5-6 वर्ष गेले. तर मला मग ते रेखीच्या ह्याच्यामध्ये आलं. मी नुसती रेखीवर पण माझा विश्वास बसत नव्हता, कारण ते त्या मॅडमने मला सायंटिफिकली काहीच नाही शिकवलं, आध्यात्मिक शिकवायच्या. पण मला ते आतून पटत नव्हतं आणि जमत नव्हतं, असं काय माहिती काय. पण जेव्हा मी हे सायंटिफिकली कोर्सेस केले की आपलं माइंड प्रोग्रामिंग काय असतं, सबकॉन्शियस माइंड काय आहे, कॉन्शियस माइंड काय आहे, कसं आपण हे करू शकतो, का बरं आपल्या आयुष्यामध्ये असं झालं, कोणी म्हणायचे की तुम्ही जसं करता तसंच तुमच्या लाईफमध्ये येतं. तर मला असं वाटायचं मी तर साधी भोळी आहे, मग मला का बरं एवढ्या करोडोनी फसवलं. मी तर कधी कोणाची उधारी घेत नाही की कोणाला पैसे मागत नाही. पैसे मागायसाठी सुद्धा मला लाज वाटायची, भीती वाटायची. पैसे सांभाळायला सुद्धा मला म्हणजे टेन्शन वाटायचं. तर मला तेही समजलं की लहानपणी कुठेतरी आपल्यावर आपले आई वडील बोलतात की पैशाचा लोभ करायचा नाही पोरीने, तर तो लोभही नाही. तर असं सगळं मी खूप स्टोरी माझी अशी झाली. आणि कसं काय हे झालं बुवा म्हणून. पण मला मग नंतर जेव्हा मी कोर्सेस केले तेव्हा मला समजलं, आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मी सायंटिफिकली कॉम्बिनेशन समजून घेतलं आध्यात्मिकतेचं, की आपले काय कर्म असतात का, की किंवा आपले काय विचार असतात का. जसं सायंटिफिकली म्हटलं तर आपले विचार काय आहेत. मग मी माझ्या विचारांना मी माझं म्हणजे स्टडी करत गेले, आणि तसं हळूहळू हळूहळू बदलत गेले. खरंच आज माझी स्थिती पूर्ण बदलली. जे करोडो गेले ते करोडो कमवण्याची अक्कल आली. मी त्या व्यक्तीच्या मागे धावत नाही बसली, त्याच्यासाठी मी वकील आणि पोलीस, वकील तर माझा भाऊच आहे सख्खा, तोही मला म्हणाला की मी केस लढतो, आपण असं करू तसं करू. पण मी भांडणामध्ये गेली नाही. आणि मी काय केलं, माझी प्रगतीवर मी लक्ष दिलं. म्हणजे मी माझ्या विचारांचा फोकस बदलवला. आणि जसा मी फोकस बदलवला, मी रेकीमध्ये पूर्णपणे स्वतःला वाहून दिलं. मी स्वतःचं कल्याण, लोकांचं कल्याण करेन, हा एका ध्येयाने मी चालायला लागले.
खरोखर माझं आयुष्य बदललं आणि आज मी करोडो कमवायची अक्कल मला आली आणि सांभाळायची अक्कल आली. तेच दुसऱ्यांना पण ज्ञान देण्याचं म्हणजे समज आली. तर हे सगळं माझ्या रेकीच्या याच्यामुळे, रेकीची नियमित प्रॅक्टिस आणि कितीतरी आज जवळजवळ 5,000 स्टुडंट आपल्या प्रज्ञा करुणामध्ये झालेले आहेत. त्याच्यात तर ऑनलाईन 3,500च्या जवळजवळ ऑनलाईनच आहेत. तर अशा पद्धतीने पण लाईव्ह पण मी क्लासेस घेते आणि ऑनलाईन पण आपले क्लासेस असतात. तर माझा एकच उद्देश आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे, की माझं कल्याण मी करू शकले तर मी लोकांना पण तीच मदत करू शकतो. आणि लोकांनी एवढंच एक लक्षात घ्यावं, की आपलं कल्याण दुसरं कोणी नाही करू शकत. मी माझं कल्याण करेन, आपण आपलं कल्याण करू शकतो. 100% हेच सत्य आहे. हेच सत्य आहे. कुणी कुठे मंदिरात किंवा कुठला मंत्र जाप किंवा कोणतं अंगठी, खडे, क्रिस्टल हे सगळे निमित्त आहे. मी याला खोटं आहे असं नाही म्हणणार, निमित्त आहे. पण त्याच्याही परे जाऊन जेव्हा तुम्ही स्वतःला समजले आणि स्वतःवर प्रेम करायला लागले, तर तुमच्या समोर सगळं काही सुंदर दिसायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही इतरांवर पण सहजतेने प्रेम करू शकता. तर हेच आहे. आता याच्यानंतर सांगते मी तुम्हाला की रेकी देण्याची पद्धत. दुसऱ्यांना कसा रेकी देतो, स्पर्श चिकित्सा म्हणतो ना आपण त्याला, तसं स्पर्श करून देता येतं, 1 to 1 देता येतं, स्वतःला रेकी देता येतं. तर अशा पद्धतीचं हे आहे. आता मी याच्यात थोडंसं तुम्हाला अजून डिटेल सांगते की रेकी देणं म्हणजे ऍक्च्युली करतो काय आपण, म्हणजे काय आहे. जसं आता काहीतरी वस्तू देतो तो वस्तू देतो आपण म्हणतो, पण रेकी देणं म्हणजे काय. तर ऍक्च्युली त्याच्या मागचं सायन्स मी तुम्हाला समजावून सांगते की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. चक्र म्हणजे हे असं नाही की जसं डॉक्टरांना दिसतं, हार्ट दिसतो, आतड्या दिसतात किंवा आतल्या बॉडीतले पार्ट दिसतात, तसं नाही. हे चक्र दिसत नाही. तर हे व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा एक आपण समजून घ्या, है ना, की हे दरवाजे आहेत तुमच्या शरीराच्या आतमध्ये. हा भावना किंवा ही ऊर्जा आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करते, जी ब्रह्मांडामध्ये आहे. अनंत ऊर्जा आहे, पण ती आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करते आणि आपल्या शरीरामधून ती व्यक्त पण करते. म्हणजे आज मी तुमच्याशी जी बोलते आहे ती त्या ब्रह्मांडामधूनच मी ती एनर्जी घेते आहे. म्हणजे ह्या चक्र सिस्टीम मधून, म्हणजे ह्या दरवाजामधून माझ्या शरीरामध्ये जात आहे आणि माझं शरीर तुमच्याशी बोलतं आहे. म्हणजे आवाज काहीतरी वेगळे काढते, स्वर काहीतरी निघतात आहे, माझ्या हातपायाची हालचाल होते, माझ्या डोळ्यांची हालचाल होते, माझ्या ओठांची हालचाल होते, माझे काही एक्सप्रेशन्स दिसतात, है ना. आणि आपण आणि ह्याच शरीराकडनं आपण ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकतो. जसं आज आपण लॅपटॉप, मोबाईल हे सगळ्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. ह्या धर्तीवर एक एक वस्तू आपण क्रिएट केलेल्या आहेत आपल्या सोयीसाठी. एक साधा टेबल खुर्ची म्हटलं तरी सुद्धा कोणाच्या तरी मनात आयडिया आली की असं बसलं तर आपण कम्फर्टेबल हो, असं स्टडी टेबल राहिलं तर कम्फर्टेबल हो, है ना. आणि तशा पद्धतीने आपण बनवलंय. एक पेन, कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली आणि तो पेन लिहिण्याचं, कोणाच्या तरी डोक्यात भाषा आली आणि भाषांचे आपण अ आ इ शिकलो. तशा पद्धतीने हे सगळे आपल्या चक्र सिस्टीम मध्ये आपण सगळं बदलवू शकतो आणि भावनांनी आपलं आयुष्य चालतं. तुम्ही माना किंवा नका मानू, पण तुम्ही मानलं ना तर तुमचं आयुष्य सुकर आणि सुंदर होऊ शकतं. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये, लॉंग टर्म मध्ये आपण म्हणजे प्रगती करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जरा पण कुठे काही असेल ना निगेटिव्हिटी किंवा रेजिस्टन्स, थोडस बाजूला काढून घ्या आणि फक्त एवढं समजण्याचा प्रयत्न करा, सपोज असं असेल तर. कारण सपोजने आपले मोठे मोठे मॅथ्स आपण गणितच शिकून घेतलं, म्हणजे सॉल्व्ह करून घेतलं आणि परीक्षा पास केल्या आपण, हो ना. बस तशाच सपोजने करून बघा आणि थोडस लक्षपूर्वक आता ही सिस्टीम समजण्याची प्रयत्न करा. तर हे चक्र म्हणजे 7 चक्र आहेत हे आपल्या शरीरामध्ये. ते 7 दरवाजे आहेत असं समजा. तर जसं आपल्या घराचं फ्लॅट आहे, आपला समजा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये कसे असते की दरवाजे असतात. एक मेन डोअर असतो, जिथून बाहेरून येणारे जाणारे लोक असतात. किचनचा दरवाजा असतो, बेडरूमचा दरवाजा असतो, टॉयलेटचा दरवाजा असतो, बाथरूमचा दरवाजा असतो, है ना. काहीतरी एक बेडरूमचे 2 वेगळे वेगळे दरवाजे असतात. प्रत्येक दरवाजाचं वेगळं काम असते. टॉयलेट बाथरूमच्या दरवाजामध्ये आपण किचन नाही करू शकत किंवा तिथून जाण्याने नाही करू शकत, है ना. तिथे टॉयलेटलाच जावं लागतं. बेडरूमच्या दरवाजाला बेडरूमचाच दरवाजा करतो. तशाच सारखं आपल्या दरवाजे आहेत हे ऊर्जा घेण्याचे. तर ही ऊर्जा म्हणजे कोणती, तर आपली विचारांची ऊर्जा. विचार म्हणजे कोणते, सकारात्मक, नकारात्मक.
नकारात्मक विचार म्हणजे जे आपल्याला दुःख देतात किंवा आपल्याला भीती देतात, स्ट्रेस देतात. आणि सकारात्मक म्हणजे जे आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी देतात, म्हणजे एकदम उत्साह, आनंद, प्रेम देतात. तर अशा दोन विचारांचे आपण कोणते घेऊ शकतो हे टोटली आपल्यावर डिपेंड आहे. पण आपल्याला ती गोष्ट माहिती नसल्यामुळे आपल्याला जे दिसतं ते जे करतो तसं करतो, आणि दुःखी तर दुःखी, सुखी तर सुखी, आणि कोणी जसं सांगितलं तसं करतो. आणि आपल्याला आपल्याला म्हणजे कसं, आपल्या आई वडिलांनी त्यांनाच माहिती नाही तर ते काहीतरी काय शिकवणार बिचारे. आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टीची माहिती नाही तर कसं काय शिकवणार आहे. पण चला, आज काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळतं, माहिती व्हायला मिळतं, तर का नको शिकायचं. हो ना. तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपल्याला आज आता आपल्याला काय करता येईल किंवा आपण आपल्या मुलांना काय देऊ शकतो, काय शिकवू शकतो, ह्या दृष्टीने आपण आज म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. आणि तशाच दृष्टीने शिकायचा पूर्ण प्रयत्न करा. ठीक आहे. तर पहिला चक्र आहे आपला सहस्त्रार चक्र, म्हणजे हा इथे सहस्त्रार चक्र. तर हा सहस्त्रार चक्र म्हणजे हा दरवाजा काय काम करतो, तर इथे स्वीकार करण्याची भावना, म्हणजे हा सगळ्या चक्र म्हणजे आपण भावना स्वीकारत असतो. तर कोणती भावना? स्वीकार. तर स्वीकार म्हणजे काय? तर तुम्ही कोण आहेत, कशासाठी आले आहेत, ह्या गोष्टी, किंवा तुम्हाला तुमचे आई वडील मिळतात, तुमचे मुलं मिळतात, तुमचे भाऊ बहीण, शत्रू मित्र, जे काही तुम्ही कधी काही करता, कधी काही करत नाही, तरी सुद्धा तुम्हाला त्रास होतो, कधी त्रास होत नाही. हे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आहे, हे तसं ठरलेलं आहे आणि हे तुम्हाला मिळालेलं आहे. आणि हे आपले एनर्जी म्हणजे ही कशी डिस्ट्रॉय होत नाही, हे पण आपल्याला सायंटिफिकली माहिती आहे. त्या सायंटिफिकली दृष्टीने पाहिलं तर आपण एनर्जीच आहोत. मग ही डिस्ट्रॉय होत नाही तर ही दुसरा फॉर्म घेते. दुसरा फॉर्म घेता म्हणजे दुसरा आयुष्य बदलते, म्हणजे आपण वारंवार जन्म घेतो आणि कुठल्या तरी जन्माचे कर्म किंवा जे काही असतात ते आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळतात. तर आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, बायको, नवरा बायको, मुलं, जे काही रिलेशन असतात, हे काही ना काहीतरी कनेक्टेड असतात आपल्याशी आणि ते आपल्याला मिळतात. पण आपल्याला कधी त्याचा त्रास झाला तर आपण म्हणतो की मलाच असं का मिळालं, माझ्यासोबत असं का झालं, माझे आई वडील असे आहेत, माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण नाही दिलं, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी पैसा नाही कमवून ठेवला, वगैरे वगैरे, जे काही दोष देतो हे करतो. तर ते न करता स्वीकार करायचंय की जसं आहे ते तुमच्या कर्माने तुम्हाला मिळालेलं आहे. याच्यामुळे काय होतं की आपल्याला स्वतःबद्दलची जागृती येते, दयाळू व्यक्तिमत्व बनतं. दुसरं हे आपलं आज्ञाचक्र, जे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं. इथल्या चक्रामध्ये म्हणजे ह्या दरवाजामधून आपण काय घेतो, तर इंट्युशन्स मिळतात, अंतर्ज्ञान, म्हणजे लिसनिंग पॉवर वाढतं, म्हणजे ऐकणं. ऐकणं म्हणजे असं नुसतं कानाने आवाज ऐकणं नाहीये, तर समजून ऐकणं की तो मला का असा बोलतो आहे, तो माझ्या विरोधात बोलतोय, तर मी काय असं केलं तर त्याला असं बोलावं लागलं. तर ही जी समज म्हणतो, त्याला त्याला अंतर्ज्ञान म्हणतो आपण. अंतर्ज्ञान म्हणजे असं नाही की अरे तू काय करू, मी इथून सगळं बघतो, हे सगळं थोतांड आहे बरं का. की मी इथे बसलोय आणि मला तिथे दिसते आहे, असं होत नाही. ती एक भावना असते. आणि जर असं असेल ना तर कोणीही साधारण व्यक्ती त्याच्यात अभ्यास केला ना तर तुम्ही हे ओळखू शकता की कोणाच्या मनामध्ये काय चाललंय. पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप स्टडी करावं लागतो, दुसऱ्यांच्या स्वभावाची, स्वतःच्या स्वभावाची स्टडी करावं लागतं. म्हणजे प्युअर सायंटिफिकली तुम्हाला स्टडी करावं लागेल. असं नाही होत की मला असं काहीतरी प्रकाश दिसतो आणि मला असं आहे तसं आहे, जे लोक सांगतात ना, थोतांड आहे ते, अक्षरशः थोतांड आहे. पण तेवढंच मी तुम्हाला पॉवरफुल सांगते की एक पेंडुलम जर तुम्ही हे केलं ना तर तुम्हाला तुमच्या शक्तीने तुम्ही जर जागृत केलं तर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ पासून सगळं सगळं काढू शकता, बिलकुल एका पेंडुलमच्या ह्याच्याने. आपल्याकडे तोही कोर्स आहे. तर हे सगळं स्वतःला आणि दुसऱ्यांना समजण्याचं खूप सुंदर म्हणजे भावना याच्यात असतात. आणि जेव्हा हे चक्र जागृत होतो ना तर खरंच वादविवाद, भांडणं तर कधीच मिटतात. राग, लोभ, मोह तर हे राहतच नाही, म्हणजे परे होऊन जातो आपण त्याच्या. नंतर हे विशुद्ध चक्र आपल्या गळ्याच्या जवळच असतं. तर हा म्हणजे आपण स्वतःला एक्सप्रेस करतोय, जसं आज मी तुमच्याशी बोलते आणि ते दोन प्रकारचं बोलत असतो आपण. आज मी तुमच्याशी जसं बोलते याला वर्बल म्हणतो आपण, किंवा मग विचारांनी पण सतत बोलत असतो, म्हणजे इकडे बोलणंही असतं तिकडे विचारही असतात. तर तरी पण त्याच्यातून आपण स्वतःला एक्सप्रेस करतो की मला काय बोलायचंय, म्हणजे आपण एकमेकांच्या भावना एकमेकांना देत असतो, घेत असतो, है ना, देवाणघेवाण करतो, क्रिएटिव्हिटी करतो की मला काय करायचंय. आपण बोलून शब्दाने क्रिएटिव्हिटी करत असतो. हे क्रिएटिव्हिटी आहे, आपले शब्द, है ना, जे स्वर काढणं आणि त्या स्वरांच्या नंतर अबकड जे बोलतो आपण, किती सुंदर हे क्रिएशन आहे आपलं हे सगळं. आणि याच्यामध्ये हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी म्हणजे सत्य बोलणं, दुसऱ्यांची म्हणजे लबाडी न करणं, प्रामाणिक राहणं,
है ना. हे सुंदर, हे जेव्हा त्यांच्यामध्ये गुण असतात, त्यांचं विशुद्ध चक्र ओपन असतं, म्हणजे जागृत असतं. आणि हे सगळे चक्र जे आपण शिकतोय ना, हे सगळे चक्र जागृत करायला आपली रेखी म्हणजे ही प्राणशक्ती अतिशय उत्कृष्टपणे काम करत असते. म्हणजे ही प्राणशक्ती आपल्या विचारा शक्तीने ज्या दिशेने आपण तिला पाठवली त्या दिशेने ती जाते. तर आपल्याला त्याची सद्बुद्धी येते, म्हणा एक जागृती येते की मला प्राणशक्ती म्हणजे मला माझं प्राण किंवा माझी ताकद कोणत्या डायरेक्शनला लावायची, सकारात्मकतेकडे की नकारात्मकतेकडे. तर रेकी म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग आहे अनाहत चक्र, जे आपल्या म्हणजे हार्ट चक्र म्हणतो त्याला. तर हार्ट चक्र आपण जे म्हणतो ना, मैं दिल से प्यार करता हूँ, आणि असं बिलकुल आपण हार्टवर हात ठेवतो. तर म्हणजे हे प्रेम करणारा, म्हणजे इथे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी, म्हणजे माफ करणारा, क्षमा करणारा, क्षमा मागणारा, कॉन्ट्रीब्युशन, गुड वाईब्स म्हणजे चांगले व्हायब्रेशन्स देणारा, चांगला तो आशीर्वाद देणारा म्हणा, दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारा, चांगल्या एनर्जीज पसरवणारा, असा हा अनाहत चक्र असतो. आणि हा जर ब्लॉक झाला म्हणतो तर मग इथे द्वेष असतं, चीड असते, राग असतो, मला नाही करायचंय, मला बिलकुल ते आवडतच नाही, असं जे बोलतात ना व्यक्ती, त्यांचा हार्ट चक्र एकदम ब्लॉक असतो. आणि जे ब्लॉक ज्यांचा झाला ना, तर त्यांना मग ते शेवटी ते त्यांना एक्सप्रेस करता येत नाही, दाबतात. बरेचसे लोक राग आला तर राग दाबून ठेवतात, बोलता येत नाही म्हणून चूप राहायचं असते ना, तर एक स्वतःचीच बडबड बडबडत राहतात काही काही लोक. तर मग हे शरीराच्या मार्फत निघतं, सगळी ही गडबड जी तुम्ही दाबून ठेवलेल्या भावना असतात. तर शरीराच्या मार्फत कसं निघतं, रोगराईच्या नुसार. मग तुम्हाला होतो थायरॉइड, तुम्हाला होतो ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक येतो, कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होतात. तर हे सगळ्या तुमच्या भावना तुम्ही दाबून ठेवल्या तर. आणि ह्या भावना कोणत्या, निगेटिव्ह भावना. पॉझिटिव्ह भावना दाबल्या तर तुम्ही एकदम आनंदातच असता. हो, मजाच, म्हणजे पॉझिटिव्ह भावना आल्या तर त्या आपण एक्सपिरियन्स करतो आणि तेव्हा मग आपण आनंदातच असतो, है ना, खुशीत असतो. मणिपूर चक्र, मणिपूर चक्र म्हणजे खाली आपल्या हार्ट चक्राच्या खाली असतं. तर इथे अप्रिशिएशन असतं, आदर करण्यासाठी असतं, स्वतःचा आदर, स्वतःसाठी किंवा इतरांसाठी आदर, कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास, है ना. नेहमी प्रश्न सोडवणाऱ्याकडे, म्हणजे सोडवण्याकडे लक्ष असते, प्रश्न निर्माण नाही करत हे लोक. कसं मी सोडवू शकते, समजा प्रश्न आले आयुष्यामध्ये तर मी कसं सोडवू शकते, काय करू शकते. याच्यामध्ये शांतता असते, अखंडता म्हणजे नियमितपणे करत बसणारा, किंवा इंटिग्रिटी म्हणतो, किंवा तुम्ही जे बोलता ते करणार. तर असे गुण असतात अशा लोकांमध्ये, किंवा असं, किंवा चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करणारे असतात. तर आणि जे लोक करू शकत नाही त्यांचा हा ब्लॉक असतो, मणिपूर चक्र. आणि ब्लॉक असलं तर मग इथले रोग होतात, डायबिटीज म्हणजे पेनक्रियाज, शरीरा लेवलवर जे ज्या ग्रंथी असतात किंवा ज्या ज्या अवयव असतात त्या अवयवांवर परिणाम होतो. तर ज्यांना डायबिटीज वगैरे असतो त्यांचा मणिपूर चक्र ब्लॉक असतो. तर अशा पद्धतीने आपण रेकीमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतात, समज घेतं. स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्र म्हणजे हा बॅलेन्स्ड असतो, है ना, म्हणजे फ्रेंडली, पॅशनेट असतो, मला काय करायचं याचं पॅशन त्यांना माहिती असतं, एक रस्ता निवडतात बरोबर, फुलफिल्ड असतं, नेहमी उत्तम मूड, म्हणजे कसंही सुख असो दुःख असो त्याच्यातून बॅलेन्स्ड करायचं आणि निघायचं समोर. खेळकर असतात, प्रत्येक गोष्टी, बऱ्याचशा गोष्टीला खेळकर, चंचल याच्याने निघून जायचं. आयुष्य जगण्याची कला तीच आहे ना खरी, म्हणजे है ना. आणि शेवटचं चक्र जो आहे मूलाधार चक्र, हा सर्वात म्हणजे महत्वाचा चक्र आहे. म्हणजे आपण माणूस हा म्हणून ह्या धर्तीवर जन्माला आलो ना, तर आपल्या मूलाधार चक्रापर्यंत आपले हे चक्र ओपन झाले पाहिजे, आपल्याला समज आली पाहिजे. आणि हेच समजून घ्यायला आपण ह्या धर्तीवर आलेलो आहे. ऍक्च्युली आपण धरती म्हणजे ही शाळा आहे एक प्रकारची. जसं बाळ जन्मलं की आपण शाळेत टाकतो, है ना, त्याला पहिला दुसरा वर्ग, पहिले रडतो बाळ, नाही जात नाही जात म्हणतो, पण नाही, नंतर तो जायला लागतो, तिथेच चांगलं वाटेल तसा पैसा खर्च करतो आपण शाळेमध्ये टाकायला त्यांना. चांगल्यात चांगली शाळा, चांगलंच चांगलं शिकलं पाहिजे. कारण ते नाही शिकणार, लिहिणं वाचणं नाही शिकणार तर जगेल कसा, असा आपल्याला प्रश्न पडतो, बरोबर आहे. तसंच आपलं आध्यात्मिक जर जीवन पाहिलं ना, तर हे सातही चक्र, हे सगळं, आणि हे मूलाधार चक्र जेव्हा त्यांचं जागृत होतं, तेव्हा त्यांना समजतं की मी ह्या धर्तीवर आलो कशासाठी, मला काय करायचंय, माझे काय काम आहेत, माझा काय उद्देश आहे, हे ह्या मूलाधार चक्रावर समजतं. म्हणून आपल्याला, आपण नेहमी म्हणत असते, म्हणजे माझं सांगणं असतं की रेकी शिकायचं असेल तर त्याच्या 5 डिग्री असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, 5 वगैरे असे. तर बरेचसे लोक पहिली डिग्री करतात, दुसरी डिग्री करतात, तिसरी सोडून देतात.
मी तसं नाही. म्हणून मी आता याच्यानंतरच्या कोर्सेस हे बदलवले, की मी पूर्ण डिग्री शिकवल्याशिवाय सोडणार नाही. कारण तुम्ही अर्धवट शिकून अर्धवट ज्ञान करायचं नाही. त्याच्याने काय होतं, की रेकी बदनाम होते. कारण आजकाल खूप लोक घेतात, शिकवतात आणि बरेचसे प्रोफेशनल म्हणून घेतात. पण माझा उद्देश हा सही आहे, की मला असं वाटतं, की नाही, पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालाच पाहिजे. आणि तुम्हाला शिकायचं तर पूर्ण जाणून बुजून बुद्धीने शिकायचंय, भावनेने नाही, किंवा वाहून नाही घ्यायचंय, है ना, किंवा अंधश्रद्धेने पण नाही, की माझं काहीतरी भलं होईल आणि माझं काहीतरी होईल आणि मला खूप काहीतरी पैसा मिळेल मला, असं पण नाही. पण मी कशासाठी आली, माझं काय आहे, मी काय म्हणजे धरतीशी माझं काय नातं आहे, मला काय ध्येय आहे माझं, हे सगळं करण्यासाठी म्हणून मूलाधार चक्र असतं. आणि मूलाधार चक्रामध्ये आणखी एक महत्वाचा म्हणजे एक गुण असतो, तो म्हणजे सरेंडर. जसं मी सहस्त्र चक्राला स्वीकार म्हटलेलं आहे. आणि मग हे आपले गुण आहेत बाकीचे सगळे चक्र. आणि मूलाधार चक्र म्हणजे सरेंडर. म्हणजे मृत्यू आपल्या सगळ्यांना येणारच आहे, कधी ना कधी आपण जाणारच आहे. पण जाताना ह्या धर्तीवर काय ठेवून जाणार आहे तुम्ही, काय सरेंडर करून जाणार आहे? तर सगळंच काही सरेंडर करून जावं लागतं आपल्याला. इव्हन आपलं शरीर सुद्धा, ते तर जळून राख होऊन जातं मग, है ना. ते राखही नाही ठेवत, वाहून देतात मग तर नदीमध्ये. तर मग ठेवून काय जाणार आहे? तर तुम्हाला तुम्ही केलेल्या एनर्जी, क्रिएट केलेल्या एनर्जी, म्हणजेच तुमचे स्वभाव, तुमचं जे काही तुम्ही क्रिएशन केलेलं आहे, चांगुलपणा तुमचा, हे जे 5 चक्रांमधून मी सांगितलेलं आहे, ते सर्व इथेच राहणार आहे. आणि त्या चक्राच्या सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये परत तुम्ही जन्माला येणार आहे. हे चक्र आहे आपलं जन्म मृत्यूचं. म्हणजे तुम्हीच इथे येणार आहे. तर मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला पुढचा जन्म कसा पाहिजे, किंवा आता मला ह्या जन्मात काय करायचंय. म्हणजे वर्तमान काळामध्ये तर करा, फ्युचरचं प्लॅनिंग. आणि पास्ट मधलं डिलीट करायचंय. पास्ट आता आपण नाही बदलू शकत, फ्युचरचं जस्ट प्लॅन करू शकतो. पण वर्तमान काळामध्ये आता आपण जगू शकतो. आणि तीच खरी खरी जगण्याची कला आहे. आणि हा जेव्हा तुमचा मूलाधार चक्र ओपन होतो, तेव्हा तुम्हाला त्याची जागृती येते. आणि हे सगळं चक्र जागृतीसाठी रेकी ही अतिशय कारागीर सिद्ध झालेली आहे. तर त्यामुळे खूप सुंदर असं रेकीचं हे आहे. मला जेव्हा मी कितींदाही मी रेकीचं जेव्हाही सांगते ना, तर मन असं माझं भरून येतं, की असं वाटतं किती लोकांना मी सांगू, कसं समजवू त्यांना, आणि कसे त्यांच्या जीवनामध्ये मी बदल घडवून आणू, निमित्त बनू. मी म्हणजे काय, मी तर देवी नाही आहे कोणी, पण एक बदल म्हणजे घडवायला म्हणजे मला भगवंताने एक निमित्त बनवलेलं आहे. तर त्या निमित्तासाठी तर मी धन्यवाद करते. आणि मी माझं पूर्ण म्हणजे ताकद त्याच्यात लावते. आणि जे माझ्या जवळ आहे ते मी सर्व देऊन टाकते, कारण मला माहिती आहे कधी मृत्यू येणार आहे, काय घेऊन जाणार आहे आपण, सगळं इथेच आहे. त्यामुळे मला जे मिळालं, मी माझ्या जीवनामध्ये मी जो बदल केला, इतक्या निगेटिव्हिटी मध्ये, म्हणजे करोड गेले आणि लाखोचं 40 लाखाचं कर्ज होतं माझ्यावर. तर त्या कर्जांनाही वापस बाहेर येणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मी जर करू शकते, माझ्यासारखी साधी सिंपल हाऊसवाईफ बाई, तर कोणीही करू शकतं. आणि ह्याच दृष्टीने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची इच्छा असते. तर अजून मी तुम्हाला थोडंसं ऍड करून सांगते की आपल्या जीवनामध्ये रेकी कशी काम करू शकते. तर रेकी ही जीवनात आनंद आणणारी ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा. आता ह्या चित्रामध्ये जसं दाखवलंय की हात वर करून आकाशाकडे आपण म्हणतो की ते धन्यवाद म्हणतो, की ते भगवंता तू किती दिलंस रे, है ना. किंवा मग भगवंता मला शांती दे, असंच म्हणतो ना. असं हात वर करून कधी म्हणतो का भगवंता झाला आता खूप सुख दिलं, आता दुःख दे, असं म्हणतो का आपण? असं म्हणूच नाही शकत. तर आपण सुख दे, शांती दे, असंच म्हणतो. तर तसंच आहे ही ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आनंदच देणारी आहे, ही कधीच दुःख देत नाही. या जीवनात आपले ध्येय काय आहे, आणि आपल्या अंतःकरणामध्ये जागृती येते, आणि आपलं ध्येय स्पष्ट होते. जेव्हा आपलं ध्येय स्पष्ट झालं ना, तर आपल्याला रस्ता बरोबर मिळतो, आणि त्या रस्त्याने आपण काम करतो. आपण स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करायला शिकतो, आणि आपल्यासाठी लोकांमध्ये आदर निर्माण होते. मी खरं सांगते, मी इतके सिंपल हाऊसवाईफ की मला घरातल्या म्हणजे मजुरासोबत किंवा कोणत्या भाजीवाल्यासोबत सुद्धा मला बोलायला भीती, किंवा असं कसं जाऊ, काय करू, कारण मला घरात सगळं आयतं मिळत होतं. कधी मी भाजीपाला आणायला बाजारात गेली नाही, की किराणा आणायला मी एकटी कधी बाजारात गेली नाही. आणि मी आज तुम्हाला खरंच सांगते की आज मला इतकं मान सन्मान मिळाला ना, आणि अनपेक्षित, मी काही असं मागितलं नाही की असं काही खूप हे केलं, की असं व्हिज्युअलायझेशन केलं. आजकाल ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सांगतात, हे करतात. मी असं काहीच नाही केलं. मी फक्त देण्याचं काम केलं, आणि ते मनातून भरभरून देण्याचं काम केलं.
असं म्हणजे असं काही असं खूप प्रोफेशनली पैशासाठी धावपळ करते खूप असं असं नाही. बस मला आवडलं, मला छान वाटलं, मी लोकांना दिलं. तर इतकं म्हणजे पुण्यामध्ये हे झालं. गुरु गुरु म्हणून मला मी स्वतःला म्हणजे कधी मी गुरु म्हणजे असं मला वाटलंच नाही असं काही. पण माहिती आहे मला गुरु आज हॅपी मदर्स डे म्हणून किती लोकांचे फोन आले यार. म्हटलं लोक कसे काय म्हणजे आपल्याला माई हे बोलतात म्हणजे त्यांचा आदर आहे. तर हे खरंच आहे. आपण स्वतःला स्वतःची आपण इज्जत करत नाही किंवा स्वतःबद्दल आपल्याला माहीतच राहत नाही. तर हे रेकी मधून आपल्याला समज येते की आपणही महत्वपूर्ण आहोत किंवा आपणही काहीतरी करतो आहे. आणि नक्कीच आपल्यासाठी लोकांच्याही मनामध्ये आदर निर्माण होतो. रेकीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आणि खरंच सांगते की जेव्हा मला एका मजुरासोबत बोलायची म्हणजे हिंमत नव्हती, आज आपल्या प्रज्ञाकरुणामध्ये मोठे मोठे सीए किंवा इंजिनियर, डॉक्टर्स तर भरपूर आहेत. इव्हन म्हणजे सीबीआय इन्स्पेक्टर, पोलीस डिपार्टमेंट मधले सुद्धा लोक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनातले सुद्धा लोक आपल्या प्रज्ञाकरुणामध्ये. ही खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. तर त्यामुळे त्या लोकांना मी उत्तर देऊ शकते आणि ते लोक मॅम म्हणून आपल्या जवळ आपल्या समोर जेव्हा हात जोडतात तेव्हा खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवेनच याचे सगळे. तर अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दिशेने वाटचाल चालू होते. आणि हे शरीरात शारीरिक पण खूप म्हणजे कॅन्सर पर्यंत म्हणजे वेदना कमी होतात. त्याच्यात तर खूप रिअल म्हणजे असे माझ्याकडे उदाहरण आहेत. आणि आपल्या आतमध्ये भावना असतात ज्या आपण स्वतःच्या स्वतः भावना म्हणजे स्वतःलाच बघायचं की मी काय विचार करते, हे योग्य विचार आहे का. तर ते क्षमता वाढते, आपल्यामध्ये ताकद येते. नाही तर आपण बाहेर जे दिसते ते तसं बोलत राहतो, पण आपल्या आतमध्ये बघायची ताकद आपल्याला येते. आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. म्हणजेच मी इथे नंदिनी आहे, आता मी तुमच्याशी बोलतेय, मी कितपत खरं बोलतेय, कितपत खोटं बोलतेय, किंवा मी कशा पद्धतीने बोलते, माझं काय त्याच्या मागचा उद्देश आहे, की खरंच तुम्हाला प्रोफेशनली मला लुटायचं आहे का, की मला माझा बिझनेस करायचा आहे, की मला पैसा पाहिजे, की मी खरंच तुमच्या आयुष्यामध्ये मला चांगुलपणा पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये बदल पाहिजे. हे माझं मला समजतं, कारण माझा हायर सेल्फ माझ्याशी कनेक्ट आहे. कारण तो मला माहिती आहे, जागृत आहे. तो मला म्हणतोय की आज तू जर 1% काय 0 पॉइंट म्हणजे अगदी 1% जरी तू केलं तर त्याचे फळ मला भोगायचे आहे. म्हणजे वर जाऊन मला रिपोर्ट द्यायचा आहे. तर मी कसा रिपोर्ट देणार, कारण मला माहिती आहे की मी जो रिपोर्ट वरती देईल तिथे मला तथास्तु मिळेल. तिथे मला म्हणेल की जे तुम्ही घेऊन जाता झोळीमध्ये तेच तुम्ही झोळीमध्ये घेऊन येता परत ह्या धर्तीवर, आणि तेच सुख दुःख तुम्हाला मिळतात. तर कशाला आपण दुःख घेऊन जायचं आणि कशाला खोटाडेपणा घेऊन जायचा, है ना. जे मला पाहिजे आहे, जे मला मिळालं ते मी सर्व इथे वाटून जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण म्हणजे म्हणतो की आपण स्वतःच्या हायर सेल्फशी कनेक्ट असतो आणि पूर्णताचा अनुभव येतो. पूर्णतेचा अनुभव म्हणजे काय, की मी जे करते मला सॅटिस्फॅक्शन आहे, की वाव भगवंत तू मला खूप छान काम दिलंयस. तर नंतर रेकी नेहमीच आपले समर्थन करते. आपले शरीर आणि मन आध्यात्मिक सामर्थ्याने भरते. म्हणजे हे नेहमी समर्थन कसं करते, की नेहमी म्हणजे तुम्ही आता कधी कधी असतं की तुम्ही कोणाला रेकी देता आणि तुम्हाला वाटतं की अरे काम नाही केलं, अरे माझं मी काम सांगितलं मला इथून पैसे मिळायला पाहिजे आणि नाही मिळाले यार, उलट माझे पैसे गेले, मला फसवलं गेलं. पण तरी तिथे सुद्धा तुमची काम करते आहे, हे तुम्हाला विश्वास असणं असेल. कारण ते पैसे तुम्हाला मिळणं तुमच्यासाठी धोक्याचे असतील किंवा काहीतरी असेल, किंवा काहीतरी गोष्टीनंतर तुम्हाला समजतं की बरं झालं ते पैसे मला मिळाले नाही तर. हे त्यावेळेस समजत नाही, कारण आपण ह्युमन बीइंग इतके लहान आहोत की आपल्याला भिंतीच्या पलीकडले दिसत नाही. पण रेकी ही ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती आहे. ती बरोबर तुम्हाला तुमच्या म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्य तुम्हाला देते. त्यामुळे तुम्हाला इथे पेशन्स, विश्वास ह्या खूप गरजेचे आहेत. रेकी शिकले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले दुःख तर दूर होतातच, वेदना दूर होतातच, पण तुम्ही दुसऱ्यांच्याही शारीरिक आणि मानसिक वेदना दूर करण्याचे माध्यम बनवू शकता. आणि खरंच दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जर आपण प्रेम, खुशी, आनंद दिलं तर त्याच्याशिवाय अजून आहेच काय यार जीवन, है ना. हेच तर सुंदर आहे जीवन. तर रेकी आपल्या मनोकामना पूर्ण करते, स्पर्धेमध्ये हौसला वाढवते आणि रेकी रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. पशु पक्षी वनस्पतीसाठी तर अत्यंत उपयोगी आहे. मनुष्यच आपण असे आहोत की हे रजिस्ट करत असतो. आपण सायन्सच्या जगात जगतो ना, त्यामुळे आपल्याला वाटतं हे असं कसं काही काहीतरी थोतांड आहे, असं आहे असं वाटतं. पशु पक्षींना वनस्पतीला नाही माहिती, तर ते नेचरलाच राहतात. त्यामुळे त्यांना ह्या भावना बरोबर जातात आणि त्यांना खूप लवकर काम करतं. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा अहसास देते. रेकी घर परिवारामध्ये मान सन्मान मिळवून देते.
रेकी सुरक्षा कवच आहे. जसं आता घरामध्ये आपण घर लॉक करून बाहेर जातो, तर घरामध्ये चोरी चकाटी होऊ नये, चुकीचे लोक येऊ नये बा, त्याच्यासाठी पण आपण आपल्या घराला रेकी देऊ शकतो. बाहेर प्रवासामध्ये, रेल्वेमध्ये एकटं जाणं येणं असते, प्रवास सुखाचा हो. एरोप्लेनच्या याच्यामध्ये सुद्धा साधं टू व्हीलर, फोर व्हीलर चालवलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुरक्षाचं कवच आहे. छोटं बाळ चालायला लागतं किंवा आजारी असतात लोक, म्हातारे लोक आजारी असतात, तर तुम्ही त्यांना सुरक्षा कवच देऊ शकता. तर अशा पद्धतीने बऱ्याच पद्धती आहेत रेकी देण्याच्या. आणि रेकीमुळे आपली मानसिक शक्ती जागृत होते. आणि रेकीमुळे दूर असलेल्या लोकांना पण आपण म्हणजे डिस्टन्स हिलिंग देऊ शकतो. म्हणजे जवळच पाहिजे असं नाहीये, तर दूरही असलेल्या लोकांना तुम्ही डिस्टन्स हिलिंग देऊ शकता. जसं माझी मुलगी कॅनडाला आहे, तर तिला इथूनही मी देऊ शकते. माझ्या मुलीबद्दलही तुम्हाला एक गोष्ट मी नक्कीच सांगेल, की मी जेव्हा ती MBA ला होते, जेव्हा माझ्याजवळचे पैसे कम्प्लिटली लुटल्या गेले होते, माझी मुलगी, तर तिचे 40,000 रुपये मी भरू शकले नाही. त्यामुळे तिचा MBA झालं नाही. म्हणजे झालं पण सर्टिफिकेट मिळालं नाही, कारण फीस नाही भरली होती. त्यावेळेस मला 40,000 रुपये माझं मुश्किल होती. पण आज ती कॅनडाला जाऊन तिथे एज्युकेशन केलं आणि तिथे तिथे नोकरी करते. आज लाखोमध्ये कमवते. तर साधी सरळ गोष्टी म्हणजे मी कधी विचारही करू शकले नाही. इतक्या साध्या सोप्या म्हणजे याच्यामध्ये. तर असंच असतं की तुम्ही लोकांचं कल्याण कराल, लोकांना चांगलं देणार, तुमचं आपोआप कल्याण होतं. आणि कसं होतं ते तुम्हालाही पत्ता लागत नाही. आज मी मागे वळून बघते ना, कधी कधी घाबरते, पण असं वाटते बापरे कसं निघालो आपण तिथून, कसं काय होऊ शकतं. पण इतकं सहज झालं आणि इतके वर्ष होऊन गेलेत, आश्चर्याची बाब वाटते. पण आहे, ही खरी गोष्ट आहे. तर विश्वासाने काम करा आणि नक्की पुढे या. मी बिलकुल तुमचं सर्वांचं स्वागत करणार. तर मी नक्की तुम्हाला, आता तुमची वेळ आहे, मी तुम्हाला विचारणार की खरंच ह्या जादुई शक्ती, आपण याला जादुई शक्तीच म्हणू. ऍक्च्युली जादू बिदू काहीच नाहीये, पण आता आपल्याला नवीन लोकांना तर नक्कीच जादू वाटेल, असंही काय होतं का? कारण मी त्याच म्हणजे याच्यातून गेली ना, त्यामुळे मला माहिती आहे की तुमच्या मनात काय विचार असतील. तर खरंच ही जादुई शक्ती आपल्या लाईफमध्ये यावी, तर आनंद तर घ्यायला तुम्हाला आवडेलच नक्की ना. तर नक्कीच मला याच्या प्रश्नाचं उत्तर द्या येस म्हणून, आणि सगळ्यांनी टाईप करा. जास्तीत जास्त जणांनी टाईप केलं तर खूपच छान, मला खूप आनंद होईल तुमचा म्हणजे रिप्लाय बघून. तर सगळ्यांनी येस, हो म्हणून म्हटलेलं आहे, बिलकुल. तर नक्कीच सगळ्यांनी टाईप करा, येस म्हणून टाईप करा. ओके. आपली ऊर्जा जागृत होते ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक पद्धतीने आपले जीवन बदलून जाते. आणि अशी ही रेकी विद्या ही पूर्णपणे शिकून ग्रँड मास्टर पर्यंत शिकायला आपण तयार आहात का? तर मला नक्की तुमचे रिप्लाय द्या. मला खूप आवडेल तुमच्याशी बोलायला. येस, 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 येस. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतकं छान रिप्लाय देत आहात सगळे. वाव, अंजली, रश्मी, थँक्यू, माधवी, वैशाली, स्नेहल, सुप्रिया, सुवर्णा, लतिका, सरिका, सरिता, पल्लवी, येस, दिलीप, गॅलेक्सी, गॅलेक्सी आता तुमचं नाव, समता, रेणुका, वैशाली, स्नेहल, रश्मी, येस मॅम, येस मॅम, येस मॅम, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. समता, माधवी, सुवर्णा, माधवी फुकट देणार ना? माधवी फुकट ह्या हा याच्यामध्ये काहीच नाही बेटा, फुकट काहीच नाही मिळत. आणि फुकट जे मिळतं ना त्याला हे नसतं. आपल्याला वाटतं, आपण म्हणतो की, मला विचारतात ना लोक की काय ऑक्सिजन तर फ्री मिळतं आपल्याला, नेचर आहे तर, नेचरल ही आहे तर. हो ना, ऑक्सिजन फ्री मिळतो बिलकुल. तर मग घ्या ना ऑक्सिजन फ्री. पण ज्या वेळेस मग करोनाच्या वेळेस का बरं मग तेव्हा लोक ऑक्सिजन फ्री घेऊ शकत नव्हते? तर इथे फ्री मध्ये काहीच मिळत नाही. आज मी तुमच्यापर्यंत पोहोचली ना, तर मला झूम वाल्यांनी पण फ्री ऑफ कॉस्ट दिलं नाही, किंवा फेसबुकनी पण फ्री दिलं नाही, हो ना. तर नक्कीच आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि मी आपल्याला आता ओपन करते आहे. तर नक्कीच मी तुम्हाला याच्याबद्दल पुढची गोष्ट आणखी सांगतेच आहे. ठीक आहे. तुझे तुझे अनुभव सांग. तू जो आता क्लास केला, तू पण अशाच पद्धतीने आली होती, अनोळखीच आहे, आम्ही अजून भेटलेलं नाहीये. पण तरी पण ती ग्रँड मास्टर पर्यंत आलेली आहे आणि ती खूप छान अभ्यास करते. काय अनुभव आहेत तुझे? नक्कीच.
नमस्ते मॅम आणि सगळ्यांनाही नमस्ते आणि थँक्यू प्रथम मॅमला बोलेन मी. आणि खरंच ही खरंच जादू आहे मॅडम म्हणतात. पण मॅडम तसं करतातही, कारण स्टुडंट ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे, प्रत्येकात ती ऊर्जा मॅम भरून इतकं शांत आणि सुंदर मॅम समजवतात ना, की ते इतकं सहज आपल्याला समजतं. हा माझा पहिला अनुभव आहे की मी अशीच ऑनलाईनच मॅमला जॉईन झाली फेसबुकवरून. आणि कोणीतरी आता विचारलं की ऑनलाईन हा क्लास होतो का व्यवस्थित. इतका सुंदर होतो, म्हणजे मी आता ग्रँड मास्टर झालेच. होत इतकं आलाय. सुंदर मॅम. हा, त्याच्यामुळे बिलकुल कुठेही शंका ठेवू नका की ऑनलाईन हा क्लास कसा होईल. आणि मॅम इतक्या सुंदर पद्धतीने तो घेतात की ऑनलाईन वाटतच नाही तो. म्हणजे रेकॉर्डिंग आम्हाला मॅडम देतात, तर तो पाहताना सुद्धा आम्हाला असं वाटतं, अरे आपण मॅडमच्या समोरच आहोत. आणि एकदम येस, बोललं जातं, व्हिडिओ ऐकताना सुद्धा बोललं जातं, इतकी सवय पडते आपल्याला. आणि फर्स्ट लेवल, सेकंड लेवल नक्कीच सगळ्यांनी करावी. ग्रँड मास्टर पर्यंत जावं मी तर म्हणेन. इतका सुंदर अनुभव की आपण आपल्या विचारांमुळेच आपण बदलू शकतो आणि आपलं जीवन सुंदर करू शकतो, हे नक्कीच आहे. हा पहिला धडा तर रेकी फर्स्ट ह्याच्यातच माणसांना, म्हणजे आपल्याला स्वतःला तो अनुभव येतो. आणि तो अनुभव नक्कीच सगळ्यांनी घ्यावा. आणि हा म्हणतो ना की पुन्हा आपला नवीन जन्म आहे, की कोणीतरी आपल्याला भेटतंय, मॅमच्या द्वारे भेटतंय आपल्याला, की हा युनिव्हर्सल कडूनच काहीतरी संदेश आला असेल. आज आपण इतके जोडले जातोय कुठल्या ना कुठल्या कारणाने. तर नक्कीच याचा फायदा घ्यावा सगळ्यांनी. आणि खरंच सुंदर आहे, आणि मीही हे शिकण्यासाठीच पुन्हा आज जॉईन केलं. मॅमला सुद्धा माहिती नाही की मी जॉईन करेन म्हणून. आणि नाही, मी हे तुम्हाला मेसेज टाकलाच होता, कारण काय, तुम्ही ग्रँड मास्टर झाले की हा, ग्रँड तुम्हाला मास्टर झालं. शिकणं येस. जरुरी आहे. हम्म. आणि हे शिकण्यासाठीच मी ही जॉईन झाले की मॅम वारंवार कसं सांगतात, वारंवार हे सगळं मला आता शिकतेय मी ही. पण नक्कीच यशस्वी होणार आहेच त्याच्यामुळे. आणि मॅमचे आशीर्वाद आहेच. आणि खूप छान बिलकुल बिलकुल शिकवतात, तर सोबत आहे. नक्कीच सगळ्यांनी इथे जोडावं आणि छान खरंच घ्यावं. खूप मिळतं, म्हणजे मॅम म्हणतात की 1 तास, पण 1 तासाच्या पुढेही जातं ते नकळत इतकं. आणि छान सगळ्यांचे समाधान होतं प्रश्नांचं. हा सगळ्यात मुळात पहिला हे आहे की कुठेही शंका नका ठेवूत. अगदी विश्वासाने इथे जोडले जा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन मॅडम इतक्या सुंदर पद्धतीने करतात की तुम्ही तिथे नक्की जोडले जातात आणि कधी ग्रँडमास्टर होऊन जाता कळत नाही. पत्ता लागत नाही. नक्कीच नक्कीच. बिलकुल बिलकुल, त्याच्यामुळे मी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. म्हणेन की नक्की या आणि नक्की करा. खरंच छान आहे. मीही एक सामान्य हाऊसवाईफ आहे, पण मला हे केल्यावर नक्कीच माझ्याच स्वतःत खूप काही बदल जाणवलेत. आणि मीही हे करू शकते, हा ठाम विश्वास माझ्यात आलेला आहे. आणि हे मी दुसऱ्यांपर्यंतही नक्की पोहोचवणार आहे. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू.